राज्य सरकारची मिशन ॲडमिशन मोहीम संकटात 10वी-12वीच्या निकालानंतर 30 लाख विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत. हिंदी सक्तीवरून राज्य सरकारची तुर्तास माघार. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते, पालक संघटना, साहित्यिक, भाषा तज्ज्ञांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय. कालच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीच्या विरोधाबाबत होणार चर्चा, तर राज्यातील पीक पाण्याचा आढावाही घेतला जाणार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. अजित पवार आघाडीवर तिहेरी लढतीमध्ये कोणते पवार बाजी मारणार याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेत भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा, तर महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का? संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला. महापालिका निवडणूक डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता. प्रभाग रचनेसाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत. ड वर्ग महापालिकांची प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या अर्जावर होणार सुनावणी. नाशिकच्या गोदावरीमध्ये पाणी पातळीमध्ये वाढ. दुतोंडा मारुतीच्या छातीपर्यंत आलं पाणी. गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर, दारणा धरणातून मोठा विसर्ग, तर सोमेश्वर धबधब्याला रौद्ररूप. पुणे आणि मावळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग. पुण्यात खडकवासल्यातून होणाऱ्या विसर्गात वाढ. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा. रायगडमध्ये पावसाची संततधार. रोह्यातील पुंडलिका नदी दुथडीवरून, तर पोलादपूरच्या लोहार मार्गमध्ये बचाव कार्यादरम्यान बोट पलटली. सुदैवानं जीवितहानी नाही. इस्रायल आणि इराणमध्ये 12व्या दिवशी युद्धबंदी. कतारची मध्यस्थी. अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर इराण आणि इस्रायलची सहमती. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. युद्धबंदीचा अमेरिकेचा दावा. इराणनं खोडला. लष्करी कारवाई थांबवलेली नाही. शस्त्रसंधी झालेली नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराक्ची यांची एक्सपोज, तर पुन्हा इस्रायलच्या तेल अवीववर इराणचा हल्ला. युद्धबंदीच्या निर्णयाआधी इराणचे कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हवाई हल्ले. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्वात मोठं लष्करी तळाला लक्ष्य. कतारचं हवाई क्षेत्र बंद.